नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या हेल्थ टिप्स चॅनलवर। आज मी तुम्हाला थंडीत अशी कोणती भाजी खाऊ नये ज्यामुळे आपल्याला संधिवात, हाडांमध्ये भयंकर वेदना असे भयंकर आजार होऊ शकतात। मित्रांनो, आपण रोज आपल्या आहारामध्ये वेगवेगळ्या भाज्यांचा समावेश करत असतो आणि त्या भाज्या आपल्या शरीराला निरोगी ठेवून आपल्या शरीरात कॅल्शियम, आयरन, फॉस्फरस असे अनेक घटकांची कमी पूर्ण करतात। पण काही भाज्या शरीरातील विशिष्ट स्थितीत त्या उलट परिणाम करतात। त्यामुळे कोणत्या अवस्थेत काय खावं आणि काय नाही खावे हे समजून घेणे फार गरजेचे आहे, कारण यामुळे आपल्या शरीराला मोठा धोका निर्माण होऊ शकतो। मित्रांनो, आपल्या आहारामध्ये आपण भेंडीची भाजी खातो। भेंडी आरोग्यासाठी अनेक प्रकारे उपयोगी आहे। तिच्यात फक्त 35 कॅलरीज आहे, त्यामुळे आपले वजन नियंत्रित ठेवणाऱ्या व्यक्तींसाठी ती खूपच चांगली मानली जाते। त्यात असलेला फोलेट रक्तनिर्मितीसाठी महत्त्वाचा असतो। भेंडीमध्ये व्हिटॅमिन सी असते, ज्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि पोटॅशियम शरीरातील पेशींना सुरक्षित ठेवते। भेंडीमध्ये फायबर देखील मोठ्या प्रमाणात असते, जे आपलं पचन सुधारते। तसेच डायबिटीज असलेल्या लोकांसाठी ही भाजी खूपच फायदेशीर असते। मित्रांनो, आपण भेंडी खाण्याचे अनेक फायदे पाहिले, मात्र हीच भेंडी काही लोकांच्या शरीरासाठी घातक ठरू शकते। काही लोकांच्या शरीरात युरिक ॲसिडचे प्रमाण जास्त असते आणि अशाच लोकांनी भेंडीची भाजी हिवाळ्यात खाल्ली तर त्यांच्या शरीरात युरिक ॲसिडचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढते आणि शरीरात युरिक ॲसिडचे प्रमाण वाढल्यास त्यांना संधिवात, हाडांच्या वेदना जसे गुडघेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी, खांदेदुखी सारख्या भयंकर वेदनांचा त्रास होतो। अशा स्थितीत ज्या लोकांच्या शरीरात युरिक ॲसिडचे प्रमाण जास्त असेल त्यांनी हिवाळ्यात भेंडीची भाजी खाणे टाळावे। तसेच ज्या लोकांच्या शरीरात युरिक ॲसिडचे प्रमाण जास्त असेल तर त्या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांच्या आहारातील छोटे बदल खूप महत्त्वाचे आहेत। अशा लोकांनी आपल्या आहारात कमी प्युरिन असलेल्या पदार्थ निवडावेत आणि भरपूर पाणी प्यावं। डाळी, काही फळे, भाज्या, संपूर्ण धान्य यांचा वापर करावा। तसेच रोज व्यायाम करावा। व्यायामामुळे वजन नियंत्रित राहते आणि ॲसिडची पातळी कमी होते। मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा। धन्यवाद।